मला तुम्ही वाद नाही घालायचा आहे. तुम्ही काम करा, एक मिनिट, तुम्ही काम करा, गाडीत बसून आमच्या घरातली अवस्था बघा काय झाली. तुमच्या या गळतान कारभारामुळे आमचे 2 जीव गेलेले आहेत. याला कारणीभूत तुम्ही आणि तुमच्यावरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार मी. कशाला कशाला पण ते कशाला 1 तास तिथं शास्त्रीय गेलो बसवलं त्यांना, एक अँब्युलन्स नाही आणि त्यामध्ये पेशंट एकदम ओके तुम्ही घेऊन जा म्हणून सांगताय. आपण जरा ताबडतोब उपचार सुरू केले होते त्या दोघी. काही उपचार केले नाहीये, मग तिकडे का पाठवलं, कळवला का पाठवलं? आपल्याकडे व्यवस्था नाहीये. 3,400 करोडचा बजेट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा वार्षिक. तो कुठे जातो, कुठे जातो तो? आमच्या सारख्या लोकांनी टॅक्स भरतोय आम्ही. आमचे जीव गेलेले आहेत, तुमचे नाही गेलेले. दुःख आम्हाला झालेलं आहे. तुम्ही एक काम करा, गाडीत बसा आणि आमच्या घरातली अवस्था बघा काय. आम्ही सर्व टॅक्स भरतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला. दरोडेकर महानगरपालिका उगाच बोलत नाही आम्ही त्यांना. साध्या वॅक्सिन नाही आपल्या महापालिकेत. औषधं बाहेरची लिहून दिले जातात. अँब्युलन्ससाठी एवढी मारामार आहे तिथे. लोकांना 2-2, 3-3 तास माणूस मेला तिथे. तर माणसाला न्यायला अँब्युलन्स नाही. गावाकडे न्यायचा 15-15, 18,000 रुपये मागतात. शासनाने एवढ्या अँब्युलन्स, एवढ्या कोट्यावधीचं बजेट दिलेलं आहे. हे अँब्युलन्स जातात कुठे? तिथे मारामाऱ्या होतात त्यांच्या. हे प्रॅक्टिकल नाहीये. तुम्ही तिथे नसता. तुम्ही काम करा मॅडम, गाडीत बसा, आमच्या घरी तर बघा काय अवस्था आहे ती आमच्या घराची. नंतर तुम्ही बोला, मी तर तुमच्याशी नंतर बोलणार. नाहीतर ते जे तिथे डॉक्टर अवेलेबल त्यांच्यावरती आणि तुमच्यावरती, तुम्ही जिम्मेदार आहात की तुम्ही एक वॅक्सिन अवेलेबल करून दिली नाहीये, तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार. उपलब्ध होतं आणि आपण अहो गावखेड्यात जावा, तिकडे गावखेड्यात, सांगली, सातारा, तिकडे गावखेड्यात जा. 10 मिनिटात पेशंट बरा होतो. त्यांच्याकडे वॅक्सिन अवेलेबल आहे, आपल्याकडे वॅक्सिन अवेलेबल नाहीये. आपल्याकडे त्यांना दिलं असतं ना, 1 तास तिथं होते ना. ते चालू केलेलं मग होतं. ते कळव्याला का पाठवलं? त्यांना प्रायव्हेट गाडी पण प्रायव्हेट गाडीतून त्यांना का पाठवलं? मग प्रायव्हेट गाडीतनं नाही, आपल्या शांतीनगरच्याच अँब्युलन्समध्ये त्यांना मग पाठवलं. त्याला कार्डिओ डॉक्टर दिला, बरोबर डॉक्टर दिला त्यांना. काहीच नाही दिलं. तो पेशंट एक 4-4.5 वर्षाची मुलगी होती, ती तिच्या गेटवर जाईपर्यंत मेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ती सिरियस झाली, सिरियस होती म्हणून पाठवलं त्यांना तिकडे. तेच होती म्हणून तिला- मग ते हॉस्पिटल कशाला केले? लॉक करून टाका ना, भंगारमध्ये विकून टाका त्या मशिनरी. फक्त नेत्यांचे बॅनर लावायला आणि कोट्यावधीचा बजेट आम्ही आणला आणि मोठमोठ्या आम्ही सगळ्या यंत्रणा उभ्या केल्या हे दाखवायसाठी मला बनवलंय. लेखी पाहिजे त्या डॉक्टरवरती आणि जे जिम्मेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आम्ही इथून जाणार मी नाही. इथून हटत नाहीये, मी इथं बसतो, मी इथून उठत नाहीये. काय करा, मला लेखी पाहिजे इथे. आम्हाला जीव आमचा गेलेला आहे, जीव आमचा गेलेला आहे, माझ्या 2 पोरी गेलेले आहे. ज्यांचं जातं ना त्याला दुःख होतं. गरिबांना जगायचं नाही कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये. त्यांनी सरळ त्यांना सुसाईड करायचं, त्यांना सगळ्यांना देऊन टाका पत्र की तुम्ही म्हणू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झाली. वृद्ध महानगरपालिका आहे, एकदम भ्रष्ट महानगरपालिका आहे. काल ते खड्ड्यात पडून एक मुलगा मेला. त्यांच्यासाठी यांच्याकडे शोधायला फायर ब्रिगेडकडे व्याख्या नाही. इकडे वॅक्सिन करोड रुपये तुम्ही तिथे खर्च करताय दांड्यावरती, जरा लोकांच्या आरोग्यावरती पण खर्च करा. मोठे कोट्यावधी रुपयाचे ट्रीटमेंट करायला यांच्याकडे पैसे आहे. सर्वसामान्यांना आरोग्यासाठी द्यायला, हॉस्पिटलमध्ये सुविधा द्यायला यांच्याकडे पैसे नाही. यांच्याकडे करोडो रुपयांची बॅनर लावायला पैसे, पण साधी वॅक्सिन द्यायला यांच्याकडे महानगरपालिकेकडे बजेट नाही. मला लेखी द्या, मी इथून उठत नाही. भले माझी बॉडी जर उठली इथून तेव्हा मी उठेल, नाही तर मी इथून उठत नाही. मला लेखी द्या. आमच्या घरातला जीव गेलेला आहे. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय त्रास झालेला आहे. एक सर्वसामान्य तुम्ही गाडीत बसा, घरी चला, आमच्या बघा काय अवस्था आहे ती. 2 जीव गेले, 1 नाही 2 जीव गेले. आणि तरी सुद्धा आम्ही गप्प बसायचा. आणि तुम्ही तर एमबीबीएस आहात मॅडम, तुम्हाला समजलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. याला जे जिम्मेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, तेव्हा मी इथून उठेल, नाही तर मी इथून उठत नाही.